नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत पॅन कार्ड काढलेलं नाही आणि तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे, तर तुम्ही अगदी फ्रीमध्ये घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून नवीन पॅन कार्ड हे काढू शकता. पॅन कार्ड कसं काढायचं याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पॅन कार्ड काढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला हवं आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे वय किमान 18 वर्षे पाहिजे, तरच तुम्हाला पॅन कार्ड काढता येणार आहे. चला तर मग वळूयात मोबाईलच्या स्क्रीनकडे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल ब्राउझर ओपन करायचा आहे. सर्च करा ITR. त्यानंतर एक नंबरलाच इन्कम टॅक्स department.gov.in ही वेबसाईट आलेली आहे. यावर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर खाली या. इथे दोन पर्याय आलेले आहेत. पहिला म्हणजे गेट न्यू ई पॅन या ऑप्शनवरून आपण नवीन पॅन कार्ड हे अप्लाय करू शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजे चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन. यावरून आपण पॅन कार्डचे स्टेटस चेक करू शकतो आणि पॅन कार्ड डाउनलोडही करू शकतो. आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे, त्यामुळे गेट न्यू ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. टर्म अँड कंडिशन या बॉक्सवर टिक करा. त्यानंतर जनरेट आधार OTP या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी OTP जाणार आहे. तुम्हाला तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. आधार कार्डवरील सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दाखवली जाईल. त्यानंतर खाली स्क्रोल करा. आय ॲक्सेप्ट या बॉक्सवर क्लिक करा आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. तर मित्रांनो, आपली नवीन पॅन कार्डसाठीची रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. आता 5 ते 6 तासांनी आपण पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकतो. ते कसं करायचं चला सांगतो. तुम्हाला परत वेबसाईटच्या होम पेजला यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. इन्स्टंट ई पॅन यावर क्लिक करा. खाली या. चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करा. तर मित्रांनो, इथे पॅन कार्ड अलॉटेड सक्सेसफुली असं दाखवत आहे. म्हणजे इथे आपलं पॅन कार्ड हे तयार होऊन आलेलं आहे. तुम्ही इथे व्ह्यू ई पॅन या ऑप्शनवरून तुमचं पॅन कार्ड बघू शकता. त्यानंतर डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवरून तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकता. आपण इथे पॅन कार्ड डाउनलोड करणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता आपलं इथे पॅन कार्ड हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण नवीन पॅन कार्ड हे काढू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.